झी24 तासच्या अनधिकृत शाळांबाबतच्या बातमीची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दखल घेतली आहे। नियमांचं पालन करून शाळा उभारल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय। तर अनधिकृत शाळा हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे। तर राज्यात नेमकं काय सुरू आहे असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे। पूर्ण नियमात राहून सगळ्या शाळा उभ्या करणं, राईट ऑफ एज्युकेशनचे सगळे नॉर्म्स पाळणं हे तेवढंच बंधनकारक आहे। बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा पाहते की कुठेतरी चाळीमध्ये, कुठेतरी बिल्डिंगमध्ये, कोपऱ्यामध्ये अशा 2-3 वर्ग घेऊन शाळा उभ्या केल्या जातात, 3-3, 4-4 वर्ष चालवल्या जातात आणि नंतर एडसाठी त्याचे प्रस्ताव हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आले जातात। तर अशा पद्धतीच्या जे काही विषय असेल तर ते पाहिले जातील आणि जे नियमात बसेल ते फॉलो होणार, जे नियमात नाही आहेत ते नाही होणार फॉलो। जर त्यांना अशा पद्धतीने नोटीस दिली असेल तर त्यांनी सगळे नियम पाळून, सगळे नॉर्म्स स्वीकारून त्या पद्धतीने शाळा चालवणं अपेक्षित आहे आणि जे अपेक्षित आहे ते करावंच लागेल। कारण एक लक्षात घ्या, 2014 पासून अगदी पारदर्शक सरकार या ठिकाणी आलेले आहे। आम्ही कोणालाच या ठिकाणी नुकसान होईल अशा पद्धतीची कुठली भावना नाही आहे, पण सगळं नियमात बसावं ही नक्कीच भावना। मुंबईमध्ये 164 शाळा अनधिकृत ठरवण्यात आलेल्या आहेत। त्या पहिली गोष्ट अशी की आतापर्यंत झोपलं होतं का सरकार, हे आम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये जर असं होत असेल असं त्यांचं म्हणणं आहे तर मग हे सरकारचं अपयश आहे ना, की तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे तुमचे अधिकारी काय करत होते। काही कळत नाही या सरकारचं। अनधिकृत शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत, बोगस व्यवस्था महाराष्ट्रात चाललेल्या आहेत। शालांत आयडीचा घोटाळा झाला, त्याच्यात अजून कोणावर कारवाई झालेली नाही, पैसे वसूल केले गेले नाहीत। काय चाललं काय या महाराष्ट्रात? कोण आहे याचा सूत्रधार? महाराष्ट्रातल्या शाळा बंद करायच्या, ग्रामीण भागाच्या शाळा बंद करायच्या, शहरी भागातल्या शाळा बंद करायच्या, ह्या पद्धतीची अवस्था जी आज पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे ते दुर्भाग्यपूर्ण आहे।